आनी हेचे हिस्टॉरीक दिवाळी गिफ्ट फॉर नेशन, नेक्स्ट जेन GST रिफॉर्म फॉर ईज ऑफ लिव्हिंग टू बिल्ड आत्मनिर्भर भारत, from farmers to enterprises, from households to businessmen, from the next gen GST brings happiness for all. हे सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता, कारण एज अ GST कावन्सिलाचो मेंबर ह्या नात्यान म्हाका गर्व जाता. सगळ्यात पयली हांव मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे आनी फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. GST कावन्सिल्स आनी हेंच्या मेंबरांचे सगळ्यांचे, कारण इट इज विथ ऑल कॉन्सेन्सीस कालचो जो रिफॉर्म नेक्स्ट जेन GST रिफॉर्म हो पास केलो, त्या बद्दल हांव सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. आनी हे सगळे फुडें वता आसतना हांव एक दोन गजालीचेर मुद्दामून भर दितलो, जे फुडें उलोवच्या पयलीं. इट इज एन ऑटोमॅटीक रजिस्ट्रेशन विदीन द 3 वर्किंग डेज हो डिमांड फाटल्या एका GST मिटिंगेंत हांवेनूच मांडलेलो, कारण बऱ्याच जाणांक GST रजिस्ट्रेशन मेळपा खातीर 20-20 दीस लागताले. ते GST रजिस्ट्रेशन्स हांकां खूब प्रोसेस सिम्प्लिफाय करून 3 वर्किंग दिसाच्या भितर दिवपाचे जे डिसिजन्स घेतला, त्या बद्दल हांव खरोखरूच मना पासून अभिनंदन मानता. खुबश्या जाणांचे प्रॉब्लेम्स हाच्या खातीर रिजॉल्व जातले. त्याच बरोबर जेका आमी म्हणटा की रिफंड्स दिवपाचें काम जो एक्सपोर्टर्स आनी बाकीच्यांचे, हे विदीन 7 वर्किंग डेज द 90% ऑफ द रिफंड्स म्हणजे इलिजिबल आसात तांकां दिवपाचें जे डिसिजन GST कावन्सिलान घेतला, तें हांव वेलकम करता. आनी हें सगळें सांगता आसतना GSTक तशी पळोवंक वचत जाल्यार 1 जुलय 2025 8 वर्सां पुराय जाता. वन नेशन वन टॅक्स हाज्या सकयल पुराय देश फाटल्या 8 वर्सांक वेगवेगळ्या पद्दतीत, म्हणजे इन द सिंगल मार्केट, सिम्प्लिफायड कॉम्प्लायन्सीस अँड रिड्यूस्ड कास्केटींग टॅक्सीस जे वेरियस आशिल्ले ते सगळे सिम्प्लिफाय करता आसतना पुराय देशभरांतले लोक हो वन नेशन वन टॅक्स हे खूब सिम्प्लिफाय पद्दतीत अनुभवता. आनी हाजो खूब बरो एक्सपिरियन्स हो सगळ्या जाणांक आयल्या. विविध सर्वेज जे आयले ह्या GSTच्या विशयाचेर, तितूंतल्यान 85% ऑफ द बिजनेसीस इन्क्लुडींग द MSMEs हे सगळे जाण हे सॅटिस्फायड आसात, हे आमकां दिसून येता. पयले फावटी अशा पद्दतीत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जे 8 वर्सां पयलीं वन नेशन वन टॅक्स जे डिसिजन घेतले, ताजे आज पुराय देशभर थ्रो इंडस्ट्रीज, बिजनेसमॅन आनी सगळ्या सेक्टरांतले लोक हे वेलकम करीत आसा. आमी आतां पर्यंतचे देशभरांतले अचिवमेंट जर पळयत जाल्यार टॅक्स बेस्ड डबल जाल्ली आसा. फ्रॉम द 66.5 lakhs इन 2017 ते आतां पर्यंत पळोवंक वचत जाल्यार 1.51 crores टॅक्स पेयर्स आज 2025 टॅक्स पे करता. रेव्हेन्यू ग्रोथ जर पळयत जाल्यार 22.08 lakhs crores फॉर फायनान्शियल इयर 24-25, विच इज एप्रॉक्सिमेटली द 18% ही टॅक्स ग्रोथ, रेव्हेन्यू ग्रोथ आमकां दिसपाक लागलेली आसा. एवरेज मंथली रेव्हेन्यू जो आसा हो 2.04 lakh crores वर्सीस 82,000 crores इन फायनान्शियल इयर 17-18 हो आशिल्लो. इट रिफ्लेक्ट्स द इम्प्रूव्ड कॉम्प्लायन्सीस, स्ट्रॉंगर इकॉनॉमी अँड ट्रस्ट इन द सिस्टम हे हातूंतल्यान दिसून येता. म्हाका दिसता त्या खातीरच आमी हेजे फुडें वता आसतना नेक्स्ट फेज रिफॉर्म फॉर रेट रॅशनलायजेशन, सिम्प्लिफिकेशन्स आनी इन्क्लुजिविटी हाज्या कडेन वता. हांव हें सगळें सांगता आसतना तुमकां गोंयांतल्या हाजेरूय बी हांव थोडोसो भर दिवन तुमकां मुद्दामून सांगतलो, कारण गोंयांत कशा पद्दतीत आमकां हाजो फायदो जालो होय सगळ्या जाणांक कळपाची गरज आसा. आमी जर पळयलें जाल्यार जवळपास एज ऑन डेट इम्प्लिकेशन ऑफ द GST इज 1/7/2017 आमचे कडेन 22,197 हे टॅक्स पेएबल पर्सन्स आशिल्ले. एज ऑन नाव 1/7/2025 आमच्या कडेन 47,232 हे टॅक्स पेयर आसात. म्हणजे इन्क्रिजींग टॅक्स पेयर्स हे 25,035 टॅक्स पेयर हे वाडले, विच इज ऑलमोस्ट 112% हे टॅक्स पेयर्स हे वाडलेले आसा. आमी हे सगळें सांगता आसतना टोटल GST रेव्हेन्यू ऑफ द स्टेट ऑफ गोवा फ्रॉम द फायनान्शियल 2017-18 ओके टू टील
हे जर कंपॅरिजन जर करीत जाल्यार आमकां तेन्ना 1463 रुपया पॉयंट 74 crores ऑफ रुपीज आनी आतां तेंच कलेक्शन 4424.9 crores ऑफ रुपीज कलेक्शन ह्या फायनान्शियल इयराक जाला, वीच इज रेवेन्यू ग्रोथ. इट इज ऑलमोस्ट 74% रेवेन्यू ग्रोथ ही आमकां दिसून आयिल्ली आसा. हांव एन्युअल हातूंतल्यान वचना, कारण कंपॅरिजन जर आमी दोनी केलें आसत जाल्यार 74% रेवेन्यू ग्रोथ ही आमकां दिसून आयल्या. म्हणून हांव नेक्स्ट जेन GST हाजेर उलयता आसतना 3 पिलर्स जे म्हत्वाचे आसा, वीच इज 1 स्ट्रक्चरल रिफॉर्म, रेट रॅशनलायझेशन एंड ईज ऑफ लिव्हिंग एंड ईज ऑफ डुईंग द बिझनेस. हे 3 पिलर म्हत्वाचे आसा. फर्स्ट वन, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स एज अ correct inverted dually structured which will help for the MSMEs हाज्या खातीर मदत जातली. Resolves and classification disputes which will reduce the litigations, वेगवेगळे litigations reduce जातले. आणि stable tax environment which will encourage the investment. खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट देशात येवपाक लागतली. हे मेजर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आतांच्या न्यू GST रिफॉर्मात केल्ले आहा. रेट रॅशनलायझेशन्स करता आसतना आमकां सगळ्या जाणांक खबर आसा किंवा कालच्यान कळ्ळां, इट इज एन जे 4 स्लॅब आशिल्ले 5, 12, 18, 28 हे सगळे कॅन्सल करून 2 मेन स्लॅब वीच इज एन 5% आणि 18% स्पेशल रेट्स वीच दिले हे दवरले आसा. भितर एसेन्शियल आयटम्स, फूड, मेडिसिन्स ह्या सगळ्या जाणांक कमी करता आसतना आमी पळयता. आणि हे सगळे हाजो फायदो जो आसा हो सगळो 22 सप्टेंबर पासून सगळ्या लोकांक मेळपाक लागतलो. म्हणजे नवरात्री, दिवाळी ह्या हातूंतल्यान सगळ्या लोकांक फायदो मेळचो म्हणून हे रेट रॅशनलायझेशन 5% आणि 18% हाजेर हाडलेले आसा. ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुईंग द बिझनेस हे करता आसतना फास्टर ट्रॅक ड्रिवन रजिस्ट्रेशन, क्विकर रिफंड आणि रिड्यूस्ड कॉम्प्लायन्सीस कॉस्ट ह्या 3 गजालींचेर खूब मोठ्या प्रमाणात भर दिला. जाता तितके बेगीन टॅग ड्रिवन रजिस्ट्रेशन दिवप, एकदम रिफंड फास्ट ट्रॅक करून रिफंड दिवप, आमी जशें म्हटलां 7 वर्किंग डेजच्या भितर, आनी बाकीच्यो सगळ्यो कॉम्प्लायन्सीस ज्यो आसल्यो त्यो सायडीक काडून उडयला. हे जर तुमी बारकायेन पळयले, सॅक्टर वायज जर पळयले आसत जाल्यार सगळे सॅक्टर्स हेतून इन्क्लूड जाला. म्हणून आमी जशें म्हणटा की भारतीय जनता पार्टीचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे सरकार हे खरोखरूच म्हणजे अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय ह्या 3 तत्वाचेर काम करता. समाजातल्या प्रत्येक सॅक्टराक तांच्यांनी टच केल्लो आसा. पयलो सॅक्टर्स फॉर फार्मर्स हे करता आसतना चिपर ट्रॅक्टर, मशिनरीज आणि इरिगेशन इक्विपमेंट तुमी जर पळयशात जाल्यार हाजेर फोकस केला आनी शेतकऱ्याक खऱ्या अर्थात हाजो फायदो जो आसा हो मेळटलो. कारण काही गजाली 28 वयल्यान 18चेरूय पावयल्या आनी थोड्यो गजाली 18 वयल्यान 5%चेरूय पावयल्या. जेणे करून आमी जेका आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हे जे म्हणटा हे जावपा खातीर आमचो अन्नदाता जो आसा शेतकरी हाका जो खूब मोठ्या प्रमाणात फायदो हो खूब मोठ्या प्रमाणात मेळटलो. दुसरो वीच इज एन टॅक्सटायल. देशांत आसलेलो टॅक्सटायल खूब व्हडलो सॅक्टर्स आसा. त्या सॅक्टरांत म्हणजे करेक्टेड ड्युटी ऑन द मॅन मेड फायबर्स आनी एक्सपोर्ट फॉर द कॉम्पिटिटिवनेस हाजेर भर दिला. जेणे करून टॅक्सटायल सॅक्टरांतूय बी तेजो खूब मोठो फायदो मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. आमी खूब मोठ्या अभिमानान हेल्थ कॅर सॅक्टरांत जे रेट्स मेडिसिनाचे जे आसा हे कमी केले. कॅन्सर आनी स्पेसिफीक अशी जी दुयेंतां आसा हाज्या वयले रेट्स कमी करपाचें काम ह्या GSTच्या रिफॉर्मांत जाल्लें आसा. विशेश करून वेगवेगळ्यो डिवायसीस आनी डायग्नोस्टीक किट्स हाज्या वयलोय GST हो कमी करून खूब मोठी रिलीफ ही हेल्थ सॅक्टरांत दिल्या. जेणे करून आपल्या सगळ्या लोकांक खूब मोठो फायदो हो जातलो. ऑटोमेटिव्ह स्मॉल कार्स आनी 2 व्हिलर्स हो GST रिड्यूस फ्रॉम द 28% टू 18%. मिडल क्लास मनीस जो धाकटी गाडी घेवपाक सोदता ताज्या खातीर 28 वयल्यान 18%चेर येवप ही खूब व्हडली रिलीफ आसा. सामान्य मनीस गाडी घेवपाचें जें स्वप्न पळयता ताजें स्वप्न हातूंतल्यान साकार जावपाक शकता आनी ताका 10%चो जो रिलीफ मेळ्ळा हो खूब व्हडलो रिलीफ हे हातूंतल्यान साकार जातलो. आमी रिन्युवेबल सॅक्टरांत वेगवेगळ्यो इनिशिएटिव्स
हे ज्यो घेतल्या तातूंतल्यान रिन्युवेबल एनर्जी ही खूब मोठ्या प्रमाणात पुराय देशात खूब मोठ्या प्रमाणात हाजें काम जातलें. इन्शुरन्स सेक्टरांत लोवर GST सपोर्ट फॉर द एकूच इन्शुरन्स फॉर ऑल आमी जशें म्हणटा हेल्थ फॉर ऑल तसोच हेल्थ सेक्टरांतलो इन्शुरन्स हो सगळ्यांक आसचो म्हणून हातूंतल्यान इन्शुरन्स बाय ऑल बाय 2047 हे दवरता आसतना इन्शुरन्स सेक्टरांतलो GST फॉर हेल्थ सेक्टरांत हो झिरो डावन केल्लो आसा. आमी डायरेक्ट रिलीफ हो कॉमन मनशाक सामान्य मनशाक जावचो म्हणून सामान्य मनशाक फुडें दवरता आसतना फूड डेली यूज पनीर मिल्क ब्रेड घी बिस्किट्स नमकीन कॉफी हाजेर 0 to 5% भितर हाडला. थोडे 0% करून दवरला. पयलीं आशिल्ल्या हितूर वेगवेगळे म्हणजे दुदांत तर आयस्क्रीम जाता ते ॲड केली चॉकलेट जाली जाल्यार ताका वेगळो GST लागतालो. हे सगळें सायडीक काडून सिंपल रित्या 0 to 5% हाडला. एड्युकेशन सेक्टरांत खूब मोठो रिलीफ दिता आसतना नोटबूक पेन्सिल इरेजर्स हांकां 0% केला GST केला. हेल्थ केअर सेक्टरांत रेअर डिजीज आनी कॅन्सर ड्रग्स हाजो 0% केला. हांवें सांगले त्या प्रमाणे मोबिलिटी सेक्टरांत 2 व्हिलर स्मॉल कार्स हाजो 28 वयल्यान 18% हाडला. आनी स्पेशली फॉर द होम बिल्डींग सिमेंट हे 28 वयल्यान 18% आयला. आमी जशें म्हणटा की प्रत्येकाक आपलें घर जावचें हें स्वप्न आसता आनी तें स्वप्न साकार जावचें हे प्रत्येक सामान्य मनीस ताजी वाट पळयता. म्हणून तर 28 वयल्यान 18% जो 10% आयला म्हणजे हातूंतल्यान सामान्य मनशाक घर बांदपाक किंवा एखादो फ्लॅट घेवपाक हो खूब मोठो फायदो म्हणजे घराच्यो किमती ह्यो खूब मोठ्या प्रमाणात 10% तरी कमी जातल्यो म्हणपाक कांयच हरकत ना. आनी तेकाच लागून म्हणजे इन शॉर्ट परत हांव सांगतलो की GST रिफॉर्म जो आसा हो तसो सामान्य मनशाक केंद्रीत करून केल्लो व्हडलो रिफॉर्म आसा. आनी ह्या रिफॉर्मांतल्यान सगळ्यो प्रायजीस जरी कमी करता आसत जाल्यार ताजो डिमांड हो खूब मोठ्या प्रमाणात वाडटलो. ताजे आमी जेका म्हणटा की टॅक्स ज्या पद्दतीत कलेक्शन येवपाक जाय त्या पद्दतीत कलेक्शनूय येतलो. चड मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू स्टेट्स आनी सेंटर हाकाय जमा जातलो आनी इकॉनॉमी स्ट्रेंथन आनी स्ट्रॉंगर जावपाचें काम ह्या निमित्तान जातलें हाजो आमकां खात्री आसा. आनी तेकाच लागून म्हणजे आमी जसो म्हणटा की सामान्य मनशाक मदीं दवरून आमी ह्या टॅक्स रिफॉर्म्स खूब मोठ्या प्रमाणात हाडला. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान वोकल फॉर लोकल ओके मेक इन इंडिया स्वदेशी ह्या हेजेर भर दिता आसतना आमी आमचो परत एकदां म्हणजे भारतांत जावपी सगळे प्रॉडक्ट आनी हाजेर भर दिवप गरजेचें आसा. ग्लोबली आमी आमचो खूब मोठ्या प्रमाणात आमची पावर ही स्ट्रेंथन करपा खातीर इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर जावपा खातीर म्हणजे पुराय जगाचेर 3 नंबराची इकॉनॉमी जावपा खातीरच ह्या पद्दतीचो GST रिफॉर्म हो खूब मोठ्या प्रमाणात आमकां मदत जातली हाजी म्हाका खात्री आसा. आनी निश्चितच रित्या हाजो सगळो जो फायदो आसा हो सगळ्यो इंडस्ट्रियल सेक्टर्स म्हणजे MSMEs आनी बाकीचे सगळे जाण हे सामान्य मनशा पर्यंत पास ऑन करतले. तांच्या सगळ्या जाणांनी पास ऑन करचें अशेंय तांकां आव्हान करता. इंडस्ट्रीज आसतल्यो MSMEs आसतल्यो वेगवेगळी एसोसिएशन्स आसतल्यो तांच्यांनी सामान्य मनीस समोर दवरून ह्यो सगळ्यो जितक्यो बेनिफिट्स ह्यो GSTच्या बाबतींत दिल्या त्यो सगळ्यो बेनिफिट्स ह्यो सामान्य मनशाक पास ऑन करच्यो जेणे करून गरीब आनी मिडल क्लास मनीस हाका बारीक सारीक गजाली घेवपा खातीर खूब मोठो रिलीफ हो मेळटलो. आमी जेका म्हणटा की ऑलरेडी फाटल्या 13 वर्साच्या कार्यकाळात म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन गरिबी दारिद्र्य रेशे खालच्या मनशाक वयर हाडपाचो जो प्रयत्न केला आनी नेक्स्ट जेन GST रिफॉर्म हातूंतल्यान आनिकूय खूब मोठ्या प्रमाणात ताजो फायदो हो सामान्य मनशाक जातलो. आनी खऱ्या अर्थात आमी जेका म्हणटा की विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर नेक्स्ट जेन GST रिफॉर्माचो हो खरोखरूच एक फावंडेशन आसा एक स्टेप फुडें आसा हातूंतल्यान दिसून येता. आत्ताच्या घडीक रेव्हेन्यू कलेक्शन्स कमी जातले हे आमी म्हणूंक शकना. कारण जेन्ना एखाद्याची प्रायस कमी जाता तेन्ना ताजो लोकांची घेवपाची आवक ही खूब मोठ्या प्रमाणात वाडटा. ज्या मनशाक एखाद्याक घर घेवपाक परवडनाशिल्लें 10% जेन्ना कमी जातलें तर तो घर घेवपाक शकतालो.
आमी पळयता की एखाद्याक जेन्ना रेफ्रिजरेटर घेवप परवडनाशिल्लो तेन्ना आज जर तेजी प्रायस कमी जाल्यार ऑटोमॅटिकली तो खरेदी करतलो. त्याच्या खातीर खरेदी मार्केटांतली खूब मोठ्या प्रमाणात वाडटली. मॅन्युफॅक्चरींग प्रोडक्शन वाडटलो, सेल वाडटलो. खूब मोठ्या प्रमाणात वाडल्या कारणान रेव्हेन्यू कमी जातलो हे आमी आत्तां म्हणूंक शकना. आत्ताच्या घडीक आमी मेनली जो सामान्य मनीस आसा ताज्या खातीर हो GST रिफॉर्म्स हाडल्या. पुराय देशांतल्या सामान्य मनशाक कॉन्सन्ट्रेट करून हो जेन्ना GST रिफॉर्म हाडला आमी ताजेर विचार करप हें चड गरजेचें आसा आनी ताकाच फुडें दवरून वेगवेगळे रिफॉर्म्स पास केल्ले आसा. 22 सप्टेंबरांतल्यान लागू जातले. टुरिजम इंडस्ट्रीतले एक्चुअली दोज आर बिलो 7,500 जे रेट्स आसात, हॉटेल रूम रेट्स आसात ताज्या खातीर डायरेक्टली 5% हाडला. इट इज एन तांच्या खातीर टुरिजम इंडस्ट्री खातीर बरी गजाल आसा जेणे करून रेट्स कमी जाले सो मॅक्झिमम टुरिस्ट जे आसा हे गोंयांत येतले किंवा फॉरेन आसत किंवा नॅशनल टुरिस्ट आसत ते चड मोठ्या प्रमाणात येतले. नाही रेट्स तूं सगळे रेट्स देवंक शकना न्ही. 5 स्टारान रावपी मनशाक जर 7,500 सकयले रेट्स जे आसा हाजो 5%चेर हाडलेलो आसा. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ऑफकोर्स तशें पळोवंक वचत जाल्यार हाजो फायदो जो आसा इनडायरेक्टली मायनींग इंडस्ट्री खातीर आसतलोच कारण ऑटोमोबायल आनी बाकीचे जे स्पेर पार्ट्स आनी हे जे आसा पळय न्ही ताजो इनडायरेक्टली बेनिफिट्स डायरेक्ट बेनिफिट्सूय मायनींग इंडस्ट्री खातीर मेळटलो. गोंयच्या इंडस्ट्री खातीर तसो पळोवंक वचत जाल्यार गोंयांतल्या सामान्य मनशाक डायरेक्टली पयलो बेनिफीट जातलो. आमी जेका म्हटला फूड आयटम पासून ते हेल्थ आयटम पर्यंत हे सगळे हे डायरेक्टली बेनिफीट गोंयांतूय तशें पळोवंक वचत जाल्यार पयलो सामान्य मनशाक म्हणजे तेजे हेल्थ इन्शुरन्स जालो किंवा मेडिसिन्स जाली किंवा सामान्य डे टू डे हितून लागपी सगळ्यो गजाली जाल्यो. दीस इज फर्स्ट. सेकंड हांव तरी म्हणटलो तसो पळोवंक वचत जाल्यार एग्रीकल्चर सेक्टरांत जाल्लो बेनिफिट्स हो गोंयच्या सगळ्या एग्रीकल्चरिस्टांकूय तेजो फायदो जातलो. आनी थर्ड ऑटोमॅटिकली म्हणजे टुरिजमांतले हेजे रेट्स जरी हॉटेल रेट्स कमी जाल्ल्या कारणान चड मोठ्या प्रमाणात टुरिस्ट जो आसा हो गोंयांत येतलो. नेक्स्ट जेन GST रिफॉर्म्स जो हिस्टोरिक गिफ्ट दिवाली गिफ्ट फॉर द नेशन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने दिया है. इट इज एन फॉर ईज ऑफ लिविंग टू बिल्ड द आत्मनिर्भर भारत. ये फ्रॉम फार्मर्स टू एंटरप्राइजेस, फ्रॉम द हाउसहोल्ड टू बिजनेसमैन एंड फ्रॉम द नेक्स्ट जेन GST brings the happiness for all. It is the ease of living and ease of doing the business करते हुए हैप्पीनेस के लिए इम्पोर्टेंट रिलीफ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने लोगों को दिया है. GST marked 8 years from the 1st July 2025. It is under the vision of the One Nation One Tax के अंतर्गत मुझे लगता है इट इज एन सिंगल मार्केट सिंप्लीफाइड कॉम्प्लाइंसेस और रिड्यूस कास्केडिंग टैक्सेस हमने देखे हैं. इसका ऑल टुगेदर सर्वे करने के बाद इट इज 85% ऑफ द बिजनेस इंक्लूडिंग द MSMEs आर सेटिस्फाइड विद दिस GSTs. आज तक के जो अचीवमेंट हमने देखे हैं टैक्स डबल फ्रॉम द 65 lakhs in 2017 taxpayers to the 1.51 crores of the taxpayers in 2025. The revenue growth from the 22.08 lakhs crores in financial year 24-25, which is approximately the 18% growth we have seen. Average monthly revenue, which is in 2.04 lakhs crores to the 82,000 crores in the financial year 17-18. It reflects the improved the compliances, stronger economy and trust in the system हमने देखा है. बेसिकली हमने गोवा की बात कही तो गोवा की बात कहते वक्त मैं कहूँगा कि 2017 में 20,197 जो टैक्स पेयर्स थे एज ऑन डेट इट इज 21 जुलाई 2025 में 47,232 टैक्स पेयर्स हमने देखे हैं विच इज अप्रॉक्सीमेटली इंक्रीज 25,035 इंक्रीज हो चुके हैं. 112% इंक्रीज हमने देखा है. अप्रॉक्सीमेटली जो टैक्स कलेक्शन इन 18-19 में 2,529 था विच इज़ अभी इट इज 44,224 अभी हमने देखा है विच इज़ एन अप्रॉक्सीमेटली द रेवेन्यू कलेक्शन इंक्रीज बाय 74% इंक्रीज रेवेन्यू कलेक्शंस हमने देखा है.
तो जीएसटी रिज्यूम के बारे में बात करते वक्त मैं ये कहूँगा विच इज द नेक्स्ट फेज रिफॉर्म रेट रैशनलाइजेशन सिंप्लीफिकेशन एंड इंक्लूसिविटी की बात इसमें कही है. There are the three pillars for this reform. First one is the structural reform. Second, rate rationalization and ease of living and ease of doing the business. Structural reforms में हमने corrective inverted duly structured which will help for the MSMEs, resolves then classification disputes and reduces the litigation. ये हो जाएगा. और stabilize the tax environment which encourage the investment. ये हमें structural reforms में दिखेंगे. रेट रैशनलाइजेशन की जब बात हम करते थे, जो 4 स्लैब थे 5, 12, 18 और 28, इसको रैशनलाइजेशन करते हुए 5% एंड 18% 2 स्लैब में रखा है, विच इज द एसेंशियल्स. उसको रेट फूड्स मेडिसिन इसके बारे में लोअर द रेट किए हैं. और विच विल एंड ऑफ द कॉम्पेंसेशन विथ compensation says soon, which will be the simpler and fairer systems. Ease of living and ease of doing the business, which is a faster tech driven registration, ये दिखेगा. Quicker refund और the reduce the compliances and cost, ये हमें देख लेगा. मुझे लगता है कि सेक्टोरियल बेनिफिट्स देखते वक्त फार्मर विच विल बी द चीपर द ट्रैक्टर मशीनरी इरिगेशन इक्विपमेंट हमें दिखेंगे. टेक्सटाइल सेक्टर में विच विल बी द करेक्टेड ड्यूली ऑन द मैन मेड फाइबर्स, एक्सपोर्ट्स कॉम्पिटिटिवनेस आएगा. हेल्थ केयर सेक्टर में लोअर द रेट्स ऑफ द मेडिसिन डिवाइस एंड डायग्नोस्टिक किट्स. ऑटोमेटिव स्मॉल कार्स एंड टू व्हीलर्स में जीएसटी रिड्यूस फ्रॉम द 28% टू द 18%. रिन्यूएबल सेक्टर में भी हमें जीएसटी रिड्यूस दिखा. इंश्योरेंस सेक्टर में विच विल लोअर द जीएसटी विच सपोर्ट्स फॉर द मिशन ऑफ द इंश्योरेंस फॉर ऑल विच इज बाय द 2047. डायरेक्ट रिलीफ हमें फूड एंड डेली यूज ऑफ द पनीर, मिल्क, ब्रेड, घीज, बिस्किट, नमकीन, कॉफी, इसमें 0 to 5% दिखेगा. एजुकेशन सेक्टर में नोटबुक, पेंसिल, इरेजर्स 0% जीएसटी थे. हेल्थ सेक्टर में रेयर डिजीज एंड कैंसर ड्रग्स में 0% जीएसटी लगेगा. मोबिलिटी सेक्टर में टू व्हीलर्स और स्मॉल कार्स, ऑटो विच विल बी फ्रॉम द 28% टू द 18%. स्पेशली विच इज द होम बिल्डिंग सेक्टर में विच सीमेंट which is reduced down from the 28% to the 18%. मुझे लगता है this GST reform will lower the price, which will higher the demand, which is wider the tax net, and more revenue will come, and stronger the growth and economy will happen. मुझे लगता है इस तरह से ऑनरेबल पीएम ने जो और ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म जो ईज ऑफ लिविंग फॉर द आत्मनिर्भर भारत के लिए जो किया है, इनका मैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन जी का भी बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. और काउंसिल के सभी मेंबर्स, मैं खुद इस काउंसिल में प्रेजेंट था. मुझे भी गर्व की बात है कि मैं सभी काउंसिल मेंबर्स को यूनिनॉमसली इस नेक्स्ट जेन जीएसटी रिफॉर्म पास करने के लिए भी उनका भी सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. और सही में दिस विल बी द हिस्टोरिक डिसीजन फॉर द विकसित भारत 2047 की स्टेप रहेगी. इसी के साथ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का फिर एक बार मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. डेफिनेटली टूरिज्म सेक्टर में जो होटलियर रेट्स विच इज एन बिलो 7,500 जितने सारे हैं, विच विल रिड्यूस्ड फ्रॉम द 18% टू द 5%. this they'll pass on to the tourists, so more and more tourists will come in the state. Thank you. खरें म्हणल्यार आयची म्हजी प्रेस कॉन्फरन्स जीएसटीचेर आशिल्ली, बट तरी सुद्दां बिट्स पिलांनीन जी दुख्खदायक घटना जाल्या हांव खेद व्यक्त करतां. म्हाकाय खूब वायट दिसलें ती न्यूज वाचिना फुडें. हांवें रोखडोच फोन करून चवकशी केली. 20 वर्सांचो भुरगो इज फ्रॉम द बेंगलोरांतलो. ताजी हिस्ट्री हें तर सगळें वेगळी हांव तितून वचना, बट फाटले सगळे जाल्ले इन्सिडंट्स हे लक्षात घेवन आमी कलेक्टराच्या अंडर कमिटी ऑलरेडी एस्टाब्लीश केल्या. अशा पद्दतीच्या एड्युकेशनल इन्स्टिट्यूटांनी खंयसरूय जर अशे इन्सिडंट्स जाता आसत जाल्यार तेजी थॉरोली इन्क्वायरी करपाची थारायल्या. आनी वॉट एवर आमकां मेजर ज्यो गजाली करपाक जाय आसत, म्हणजे इन्स्टिट्युशनाक इन्स्ट्रक्शन्स जरी दिवची पडली रिगार्डींग कावन्सिलींग, रिगार्डींग बाकीच्या सगळ्या गजालीचेर, तर आमी पयलीं कलेक्टराच्या अंडर हे करून रिपोर्ट्स घेतले. आनी ताज्या उपरांत तांकां जी फुडल्यो तांकां जे आमच्या डायरेक्टरेट ऑफ हायर एड्युकेशन आसत किंवा गव्हर्मेंटाच्या वतीन आसत,
तांकां ज्यो गजाली ज्यो प्रिकॉशन्स तेंच्यांनी घेवपाक जाय ते तांकां एडवायजरीज इश्यू करतले. आतां एट प्रेझेंट सावथ गोवा कलेक्टर आनी इवन दो आमी नॉर्थ गोवानूय तशी कमिटी घालतले आनी इन फ्युचर ह्या अशा पद्दतीचे इन्सिडंट्स हे खंयसरूच जावचे न्ही हाजो सरकाराचो ध्येय आसा. हांवें ताकाच लागून सांगलें फाटलेय फावटी हांवें ताका आफोवन हाडिल्लें, फाटलेय फावटी तेंचे कडेन हांव पर्सनल उलयल्लो, कारण अशा पद्दतीचे इन्सिडंट्स जावप एखाद्या इन्स्टिट्युशना खातीर आनी राज्या खातीरूय बी योग्य न्ही. म्हणून हांवें म्हटलां की आमी कलेक्टराच्या अंडर कमिटी काडल्या आनी तांकां सगळे ताजो रिपोर्ट जो आसा बेगिनात बेगीन सबमीट करपाक लायला. पुलीस आनी हे आमचे वेगळ्या पद्दतीन रिपोर्ट करता, बट सावथ गोवा कलेक्टराच्या अंडर ताजो रिपोर्ट आयल्या उपरांत हांव परत जे कितें सांगपाक थँक्यू. लास्ट टाइम सुद्धा गव्हर्नरान रिपोर्ट मागलो. तेजे फाटल्यान एक्शन काय इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू एन्श्योर स्टुडंट वेलफेअर, whether it is academic pressure, whether it is ranking, or whether it is some other external factors that are affecting, because 5 cases in 8 months is too much in one single campus. नेक्स्ट फुडल्या हो रिपोर्ट आयल्या उपरांत फाटले सगळे रिपोर्ट्स एकदां कंपॅरिजन करून तांकां इन्स्ट्रक्शन दिवपाक जाय आनी बाकीच्या सगळ्यांक सांगपाक सांगता. थँक्यू.